1 पेक्षा 21 तारखेला निकाल हा झाला. आता अनेक चर्चा आहे, काय होईल, कसं होईल, ईव्हीएमचं काय होईल. ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की सर्व विधानसभेच्या निवडणूक काय झालं आपण सर्व पाहिलं. पण आपण अपेक्षा करू की तशा प्रकारचं काही न घडता चांगल्या प्रकारे. आता सर्वात मोठा प्रश्न काय आहे, आमचं स्लोगन काय होता की शांततामुळे सहज. पण आज काही लोकांच्याकडून या शहराला शांततेला भंग करण्याचं काम काय म्हणते. काही ठिकाणी तक्रारी होत आहेत, वादावादी होत आहेत, निवडणुकीला सहकार्य केल्यावर राग व्यक्त केला जातो. माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की अशा गोष्टी कुठलाही त्या ठिकाणी दबाव न स्वतःवर घेता, कारण शेवटी प्रशासनावरती कायदा सुव्यवस्था ठरवायची, असा कुठलाही दबाव न घेता त्यांनी या सर्वांकडे पाहिलं. अलीकडच्या काळामध्ये काय घडलंय की दबाव हा प्रकार फार मोठा आहे. आम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतो, पण अलीकडच्या काळामध्ये याचा फोन आला, त्याचा फोन आला, वरचा फोन आला, आणि मग प्रशासन सुद्धा एवढं हातबल दिसतं की त्यामुळे मग सर्वसामान्य अन्याय होतो. या माध्यमातून माझी त्यांना एक सूचना राहिली, विनंती असं म्हणलं मग सूचना राहिली की आपण तुमची कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आपलं आहे, आपण ती चांगल्या प्रकारचं करावं. शहर हे शांत आहे, सगळ्या गोष्टी करेल, पण एखाद्या गोष्टीचा उल्लेख झाला तर पुन्हा विनाकारण त्रास त्या ठिकाणी. विधानसभेच्या निवडणुकीत काय करतात, एवढे प्रचंड आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर निवडणूक आयोगानं उत्तर देण्याऐवजी भाजपचे पदाधिकारी काय उत्तर देतात, त्यात सगळं आलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न नाही. पण मी एक सांगतो की जर अशा काही गोष्टी घडल्या असतील तर प्रशासन कारवाई करावी ना. मी कसा सांगितलं पाहिजे, त्यांचं काम आहे ना, प्रशासन काम आहे ना, त्यांना माहित आहे ना, त्यांची आहे ना. आता हे सगळ्या राज्यात आहे, हे शासन आल्यापासून सगळ्या राज्यामध्ये हा प्रकार आहे. प्रशासनाला हस्ताक्षर करायचं राजकारण, त्या अनुषंगाने मी बोलतो. हो ना, आम्ही आता कसं आहे, आम्ही पर्याय व्यवस्था असं आहे की पर्याय व्यवस्था म्हणजे पुढं काय दिसतं तर पर्याय व्यवस्था, जसा प्रसंग येईल त्याप्रमाणे त्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार. आमच्या कोणावर अन्याय होत असला तर आम्ही उभं राहणार.